हॅलो नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्याकडे ढोकळा हा उरलेला होता. त्याचे बरेचसे पीसेस असे उरलेले होते. मग मी विचार केला की याचं काहीतरी नवीन करण्याचा आपण प्रयत्न करूया. छान असा पदार्थ बनवूया. आणि ढोकळा हा कसा छान गरमच चांगला लागतो. तर थंड्या ढोकळ्यांचं काय करायचं, तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे ढोकळ्यांचे पीसेस काढून घेतलेले आहेत. नंतर याला आपण बारीक करून घेऊया. आणि जास्त बारीक पण नाही करायचं, थोडंसं जाडसर असं ठेवायचं. तर मिक्सरमधून बारीक करून झालेले आहेत ढोकळ्यांचे पीसेस. तुम्ही बघू शकता कसं छान मी हे जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण पुढे फोडणीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी मोहरी घातली, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, शेंगदाणे घातले आणि छान असे शेंगदाणे तेलामध्ये परतून घेतले. नंतर कढीपत्त्याचे पानं घातले आणि कांदा घातला. कांदा हा थोडासा जास्त प्रमाणात घेतला तरी चालेल, कारण की कांदा घातल्यामुळे हा पदार्थ छान लागतो. नंतर काय करायचं, वाढलेली जी लाल मिरची अशी जाडसर अशी कुटून घ्यायची आणि ती पण यामध्ये मी घातलेली आहे. हळद घातली आहे आणि छान हे सगळं परतून घ्यायचं. आणि तीळ पण घातलेली आहेत मी. तिळामुळे पण खूप छान चव येते. नंतर हे सगळं चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं आणि जे आपण ढोकळ्यांचे पीसेस जे बारीक केले होते मिक्सरमध्ये ते यामध्ये घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा, खूप छान लागतो. तर वरतून मस्त चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. याची एक छान वाफ काढून घ्यायची आणि नंतर मग शेवटी कोथिंबीर घालायचा आणि 5 ते 7 मिनिटापर्यंत हा पदार्थ तयार होतो. तुम्ही नक्की करून बघा, खूप मस्त लागतो. तर अशा प्रकारे उरलेल्या ढोकळ्यांपासून मी असा छान पदार्थ बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मी समोर आणत जाईल. थँक यू. धन्यवाद.